नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत आणि कला हे तेथे त्यांची गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिचे ब्रेक फेल झालेले असतात आणि आता गाडीचं खूप काही नुकसान होतं. आता त्यांना दिवे आगरला पोहोचायचं असतं, परंतु कोणीही मात्र लिफ्ट द्यायला तयार नसतात. अगदी अद्वैत वैतागून जातो. लिफ्ट लिफ्ट असे आवाज येत असतो. प्रत्येक गाड्यांना तो वर हात करतो, परंतु एकही गाडी मात्र काही थांबायला तयार नसते आणि तो कलाला म्हणत असतो की दिवे आगरपर्यंत कसे जायचे याचा मार्ग अगोदर शोध. आता समोर एक गाडी येते आणि धावतच तो परत जातो. लिफ्ट लिफ्ट असा आवाज देतो की गाडी थांबवा, गाडी थांबवा म्हणून तो खूप प्रयत्न करतो, परंतु तरी सुद्धा आता कोणतीही गाडी थांबत नाही. त्यावर आता कला म्हणते की अरे चांदेकर, ऐकून तरी घे, आपण हे सगळं उद्या बघूयात. परंतु तो तरी सुद्धा काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि तो आता लिफ्ट लिफ्ट असा आवाज देऊन गाड्यांना वर हात करत असतो. तर कला म्हणते की अरे ऐक ना, ऐक चांदेकर, अरे ऐक. पण नाही, मी सांगते ते तुला नाही ऐकायचं. ऐकायचं काय हे चांदेकरांना कुठे माहिती आहे का? सारखं त्यांना स्वतःचं म्हणणं खरं करायचं असतं. तेव्हा आता अद्वैत खूप चिडतो. अद्वैत म्हणतो की हे बघ, शट अप, तू मला आणखीन इरिटेट करू नकोस. तर अनफॉर्च्युनेटली आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तुझ्या पायाला लागले आणि तेथे मात्र तो क्लायंट आपली वाट पाहतो. ही वेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण कुठे पिकनिकला नाही चाललो आणि त्यात मला डोक्याला हात लावून घेतो. त्यावर आता कला विचारते की काय रे, तुला काय? बोलणार रे चांदेकर, काय तुला? तर अद्वैत लगेच रागाने म्हणतो की काही नाही. त्यावर आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, आता चल मला हात दे, म्हणून ती आपला हात पुढे घेते. त्यावर आता अद्वैत म्हणतो की काय, कशाला? तर कला म्हणते की हे बघ, मला उठायचं. तर अद्वैत खूप चिडतो. अद्वैत म्हणतो की काय, तुला कुठे वेड लागलं की काय? तुझ्या डोक्याला किती लागलं? कला म्हणते की काय? तर अद्वैत म्हणतो की गुडघ्याला लागलं ना तुझं, आणि मग तुला उठून काय करायचं? सांग ना, तुला कुठे जायचं? त्यावर आता कला म्हणते की अरे माझी पर्स आणि पाण्याची बॉटल मला हवी आहे गाडीतून. तर अद्वैत म्हणतो की हे बघ, मी आहे ना इथे, मला सांग की तुला काय लागतं ते. तर कला रागाने म्हणते की अरे मग आण ना. तर अद्वैत सुद्धा रागाने म्हणतो की हो हो, आणतो. आणि अद्वैत गाडीजवळ येतो. गाडीचा दरवाजा उघडून तो आता तकतक करीतच अगदी कलाचा रागराग करत म्हणत असतो की प्रत्येक ठिकाणी मी मध्ये मध्ये करायचीला सवय लागली. आणि अद्वैत तिची बॅग घेऊन येतो. तर कला लगेच रागवते. कला म्हणते की हे बघ, मला काही हौस नव्हती असं काही करून घेण्याची. हे बघ कशाने झालं हे तुला चांगलं माहिती आहे, दे इकडे ती बॅग. म्हणून कला रागाने त्याच्या हातातून ती बॅग घेते. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, मला काही बोलायचं म्हणून मी बोलत नाही, तूच मध्ये गाडीत मांडी घालून बसली होती. अगं समोर असं पॅसेंजर सीटवर कोणी मांडी घालून बसतं का? इतका सुद्धा तुला जरा मॅनर्स सेल्स नाही. आणि हे बघ, जर मी तुला असं म्हटलं असतं तर 10 अशी वाक्य तुम्हाला ऐकवली असती. तुम्हाला असं म्हटले असते की मी अशीच बसणार, विषय संपला. गाडीत कसं बसायचं याचे थोडीशी सुद्धा तुला काही नियम अटी वगैरे माहिती नाही. प्रत्येक गोष्टीत तुला हलगर्जीपणा करायचा असतो. तेव्हा कला मात्र काही बोलत नसते आणि बॅग मधून रजनी मॅडमने जे काही त्यांना खाण्यासाठी पराठे दिलेले असतात त्यातील एक पराठा काढते आणि अद्वैत समोर धरते आणि बसवर येते खाली असं अद्वैतला म्हणते. तेव्हा आता अद्वैतची चाललेली तकतक आणि जी काही त्याची बडबड असते म्हणून तो आता कलाकडे पाठ देऊन बसतो आणि कला त्याला तो पराठा खायला देते. तर अद्वैत तो पराठा खाऊन म्हणतो की वाव, खरंच खूप छान असा. तर कला म्हणते की हो ना, रजनी मॅडमनी करून दिलेले आहेत ते आपल्यासाठी, प्रवासात खायला त्याची मदत होईल त्यासाठी. त्यावर लगेच अद्वैत म्हणतो की हो ना, तरी म्हटलं की तू इतक्या घाईघाई का असं काही घेशील म्हणून. त्यावर आता कलाला राग येतो. कला म्हणते की आगाऊ. तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की अति आगाऊ. आणि एकतर त्याला भूक लागलेली असते म्हणून त्याची खूप जास्त चिडचिड होत असते. कलाने हे ओळखलेलं असतं आणि त्याला खायला पराठे दिलेले असतात. तेव्हा आता पराठा खाल्ल्यानंतर त्याला थोडंसं शांत वाटतं. तर रजनी म्हणते की हो ना, झालं ना आता शांत, झाली ना तुझी चिडचिड बंद? अरे चिडचिड करून काही होत नसतं. एकदा अडचण आली तर अगोदर डोकं थंड असं शांत करायचं असतं. अरे मग थंड झाल्यानंतर, शांत झाल्यानंतर मग आपल्याला परिस्थितीची काय जाणीव आहे याचा विचार करायचा आणि मग त्यावर मार्ग सुचवायचा असतो. कळलं का तुला आता? त्यावर आता अद्वैत म्हणतो की काय ग, कितीही तुझी बडबड, तुझ्या जिभेचे सुद्धा काही ब्रेक्स फेल झालेत का? तेव्हा आता कला दुसरा डब्बा काढते आणि त्यातून मात्र मस्त असे लाडू काढते. तर लगेच अद्वैत म्हणतो की अरे वा, रजनी काकी खरंच किती माझी काळजी घेते. म्हणून कला ही जोराचा गुचका असं त्याला देते. तर कला म्हणते की अरे ते लाडू मी पॅक केले, तुला आवडतात म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना, तशी तू बरी आहेस आणि
आणि तो कलाला थँक्यू म्हणतो। तेव्हा कला इतकी खुश होते, गालात गालात हसत असते। तर अद्वैतचे तोंड तिकडे असते तरी सुद्धा तो कलाला म्हणतो की आता काही इतकं खुश होण्याची गरज नाही, एवढं हसण्यासारखं त्यात काही नाही। तेव्हा आता कला पाणी काढून पाणी पित असते तर अद्वैत उठतो आणि कलाला म्हणतो की बघू डबा इकडे दे बरं, आणि तो कलाला डबा उघडण्यासाठी सांगतो। तेव्हा कला डबा उघडते आणि त्यातील ते लाडू दाखवते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की एक लाडू उचल आणि खाऊन घे। कला म्हणते की काय मी? तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की हो ना, तू परत म्हणशील की मला विचारलं सुद्धा नाही, एकटाच तू खात होता, सर्व काही ते संपून टाका। त्यावर आता इकडे रोहिणी आणि आबा हे डायनिंग टेबलवर बसलेले असतात। तर आता संगीता ही रोहिणीसाठी ज्यूस आणि आबांसाठी चहा घेऊन येते। तेव्हा मात्र आता रोहिणीच्या डोक्याला लागलेलं असतं आणि त्यावर पट्टी लावलेली असते म्हणून आबांचं लक्ष जातं। आबा लगेच म्हणतात की विहीनबाई अहो काय झालं, काय केलं डोक्याला? तेव्हा आता संगीता म्हणते की काही नाही, आबाजी जरा तोल गेला होता आणि डोक्याला जरा लागली, जास्त असं काही नाही। त्यावर लगेच आबा म्हणतात की हो हो काळजी घ्या, जरा औषध पाणी करा। आणि हे बघा कलाचा फोन आला होता का असं विचारत। कुठपर्यंत पोहोचले ते, इथून गेल्यापासून काही त्यांची खबर बातमी असे नाहीच। तेव्हा मात्र आता रोहिणीला आनंद होत असतो। तर संगीता म्हणते की हो तेच ना, केव्हापासून मी त्यांची वाट पाहते परंतु त्यांचा फोन सुद्धा नाही आणि काहीच नाही। तर रजनी धावतच बाहेर येते आणि आबा अहो मी काय म्हणत होते, त्या दोघांना मी केव्हाचा फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु सतत मला नेटवर्कच्या बाहेर असण्याचा मेसेज येतो। त्यावर आता आबा पुन्हा रजनीला फोन लावायला सांगतात। रजनी फोन लावते आणि म्हणते की आबा अहो तिकडे तर रेंज नाही, त्यांच्यापर्यंत फोन तर जात सुद्धा नाही, दोघंही सुखरूप असायला हवे। रजनी म्हणते की हो ना आबा, आता तिथे रिंग सुद्धा पोहोचत नाही आणि रेंज तर खूपच कमी आहे। म्हणून आता रजनी संगीता आणि आबा ह्या तिघांना अद्वैत आणि कलाची काळजी वाटते, त्यांना टेन्शन येतं। परंतु रोहिणीला मात्र खूप आनंद होतच। त्यानंतर आता राहुल गाडीतून येत असतो आणि लगेच रोहिणी त्याला कॉल करते। तर राहुल कॉल उचलतो आणि बोल मम्मा असे म्हणतो। त्यावर आता रोहिणी म्हणते की आता बऱ्याच दिवसातून आपल्यासाठी चांगला दिवस आला असं म्हणायचं। घरामध्ये त्या कला आणि अद्वैतसाठी सर्व काही पॅनिक झालेत। नॉनस्टॉप कला आणि अद्वैतला कॉन्टॅक्ट करण्याचा ते प्रयत्न करतात परंतु कॉन्टॅक्ट मात्र काही त्यांचा होत नाही। तर राहुल हसून म्हणतो की त्यांना कुठे माहिती की त्यांचा कायमचा कॉन्टॅक्ट बंद झालाय म्हणून। तर रोहिणी खुशून म्हणते की राहुल अरे तू तर हुशार आहे, तू कधीच्या नवात आस्तावरून ताक ओळखलंय। त्यावर आता राहुल म्हणतो की अगं मम्मा असं का, आता मुलगा कोणाचा आहे तुझाच ना, मग करणार काही कार्यस्थान तुझ्यासारखे। आणि हे बघ आबा आपल्याला सतत म्हणतच असतात की चांगल्या गोष्टीची चाहूल ही अगोदरच लागते आणि ही जी काही चांगली गोष्ट आहे ती आपल्या समोरच आहे। तर लगेच रोहिणी म्हणते की हो ना अगदी करेक्ट, आपला प्लॅन अगदी सक्सेसफुल झालाय आणि आता मात्र खुशखबर येणार ही आपल्याला अशी आहे असं त्याची मम्मा त्याला विचारत असताना तो म्हणतो की अगं येणार काही आलीच, काही तू काळजी करू नको। आणि हे बघ मम्मा मी सुद्धा ऑन द वे आता दिव्यागरलाच आहे, तिकडे कधीही पोहोचू शकतो, मग आपल्याला त्यासाठी डबल अशी खुशखबर मिळणार आहे। त्यावर आता रोहिणी म्हणते की हो का, मग आता सर्व काही आपल्या ठरल्याप्रमाणे जर घडले तर मग राजा राणीचा खेळ हा आपला खेळ रंगण्या अगोदरच मोडणार। त्यावर आता राहुल म्हणतो की मग ती कहाणी आपण पूर्ण करणार, म्हणून रोहिणी खूप खुश होते। त्यावर मात्र आता इकडे कला त्या दगडावर बसलेली असते आणि तिच्या हातातून तो डब्बा किंवा झाकण खाली पडतं म्हणून ती घ्यायला जाते। अद्वैत धावतच येतो आणि तिला धरतो। काय अगं खरे काय चाललं तुझं, सावकाश जरा, काय गरज होती तुला इथून उठायची? म्हणून तो कलाला धरतो आणि व्यवस्थित परत त्या दगडावर बसवतो। तेव्हा कला म्हणते की अरे तो लाडवाचा डब्बा खाली पडला, ते लाडू खाली पडलेत अरे। तर अद्वैत म्हणतो की अगं तू काय करतेस, मी आहे ना, मी उचलले असते। त्यावर आता कला म्हणते की अरे लाडू व्हायला गेले असते, मग तू काय खाल्ले असते जर तुला भूक लागली असती का? आणि परत ती आपलं स्वतःचं बोलणं आवरते आणि म्हणते की हे बघ तो लाडवाचा डबा खाली पडला तेवढा तो दे। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी आहे ना, मी उचलतो, म्हणून अद्वैत स्वतः तो डबा उचलतो। तेव्हा कला आई ग असे करत असते। तर अद्वैत तिला विचारतो की काय झालं? तेव्हा कला ही म्हणते की हो हो आई ग दुखतंय। अद्वैत तिला विचारतो की दुखतंय का खूप? तर कला म्हणते की हो हो। त्यावर आता कला म्हणते की ऐक ना रे चांदेकर, एखादं मलम बँडेज वगैरे काही मिळालं तर बरं होईल, बघ ना अरे प्लीज, येथे कुठे जवळपास आहे का? त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो ना, येथे अगदी एकासाठी एक मेडिकल आहे, तेथे जाऊन पाहतो। आणि परत म्हणतो की काही कसं बोलतेस ग,
कुणाची आहे हे तुला माहितीच आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही माझ्यासोबत असतात. अगदी परफेक्शनची गाडी आहे, त्यामुळे सर्व काही माझ्याकडे असतं. थांब मी गाडीतून घेऊन येतो. म्हणून तो गाडीजवळ जातो आणि आपल्या बॅगमधून कलाकडे क्रीम लावण्यासाठी आणि बँडेज करण्यासाठी ते डब्बा देतो आणि तो गाडीजवळ जाऊन उभा राहतो. कलाचं मात्र आता चालू असतं की कसं करायचं काय नाही. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि हिला खूप त्रास होतो, हिला खूप लागलेला आहे हे मला कळतंय, परंतु हिला स्वतःला मात्र क्रीम लावता येईल का, आणि त्यात म्हणजे हिला काही झालं तर या जंगलामध्ये आता माझीच वाट लागेल. म्हणून आता अद्वैत विचार करत असतो. तेव्हा कला ही क्रीम लावत असते तर अद्वैत धावतच येतो. अद्वैत म्हणतो की थांब थांब एक सेकंद, मला दे मी लावतो. तर कला म्हणते की नाही नाही नको. तर अद्वैत म्हणतो की नाही नको का, बावळट आहे का जरा तू, अगं जरा लॉजिकली विचार कर. अगं तू मला लावायला असं खाली वागशील आणि खाली वाकल्यानंतर मात्र तुझी जर मान लचकली तर मग मान लचकल्यानंतर परत अशी रडत बसणार, त्यापेक्षा दे माझ्याकडे मी लावतो. कला म्हणते की नाही नको मी लावते. तर अद्वैत म्हणतो की हे बघ तू हट्टीपणा करू नको, दे मला. तर लगेच कला ही तिकडून गाडी येते असं अद्वैतला सांगते. तेव्हा अद्वैत धावतच रोडला येतो आणि ए असा त्या लिफ्ट देण्यासाठी आवाज त्या गाडीला देत असतो. परंतु आता मात्र ती गाडी काही थांबत नाही आणि अद्वैत पुन्हा कलाजवळ येतो आणि कलाला म्हणतो की दे इकडे मी लावतो. कला म्हणते की नको नको मी लावते. तर अद्वैत म्हणतो की नको काय नको, मी कोण आहे माहिती आहे ना तुला, अद्वैत चांदेकर, त्यामुळे माझं सर्व तुला काही ऐकावंच लागेल, दे बरं इकडे. तर अद्वैत काही ऐकत नाही आणि शेवटी तो कलाकडून तो लावण्यासाठी मलम तर घेतोच आणि तो हातावर बोटाने मलम घेतो आणि बघू कुठे लागलं असं कलाला विचारत असतो. बघू बघू. तर कला ही आपली साडी वर करून त्या पायाला जे ते गुडघ्याला लागलेले आहे ते दाखवत असते. त्यावर आता अद्वैत लगेच विचारत पडतो. तटकरी तो उभा राहतो. तर कला विचारते की काय झालं. तर अद्वैत म्हणतो की कसं लावणार, आय मीन मला असं म्हणायचं की खूप लागलेलं आहे ग. तेव्हा कला म्हणते की हो लावणार आहे. तेव्हा आता अद्वैत पुन्हा खाली बसतो आणि कलाला लावायला क्रीम तो पुन्हा बोटावर घेतो आणि अगदी प्रेमाने ती म्हणजे मलम त्यावर तो लावत असतो. कला त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि खरंच खूप छान असं तिला वाटत असतं. तिच्या अगदी चेहऱ्यावर स्माईल येते. त्यावर आता कलाला खूप हसायला येत असतं. अगदी रोमॅन्टिक होऊन ती अद्वैतकडे बघत असते. अद्वैत सुद्धा तिच्याकडे रोमॅन्टिकच पाहत असतो आणि हसतो. कलाला हसलेले बघून तो विचारतो की काय ग आता बरं वाटतं का. कला म्हणते की हो हो अगदी जळजळ. तर अद्वैत लगेच चिडतो आणि जळणारच असे म्हणतो. हसतेस काय, जरा थोडंसं सहन कर. तर कला करत असते. तेव्हा आता अद्वैत त्यावर फुंकर सुद्धा मारत असतो. तर कला विचारते की हे बघ चांदेकर, नक्की ही अँटिक सेफ्टी क्रीमच आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की दुसरं काय असणार आहे. तर कला म्हणते की हे बघ मागच्या वेळेस काय झालं होतं हे तुला माहिती आहे ना. अद्वैत विचारतो की काय. तर कला म्हणते की मला भाजलं होतं, तेव्हा तू मला अशी जखमीवरची क्रीम लावण्याऐवजी बाम लावला होता, हे तुला आठवते का. माझी वाट लागली होती आणि कलाला अद्वैतच्या त्याने जेव्हा ती तिच्या जखमेवरती क्रीम लावलेली असते आणि त्याची इतकी आगाग होत असते आणि कलाने त्याला विचारलेलं असतं की तू काय लावलं माझं, त्या क्षणाची तिला आठवण होते. तेव्हा अद्वैत चिडतो, काय ग एकदा तसं झालं म्हटल्यानंतर कायम कायम तसंच होत राहणार का, शांत बस बरं, मला लावून दे व्यवस्थित क्रीम. म्हणून तो कलाच्या पायाला मस्त अशी क्रीम लावून देतो. तर कला म्हणते की थँक्यू चांदेकर. त्यावर आता अद्वैत हसतो आणि कलाला म्हणतो की हे बघ आता थोडीशी उभी राहा आणि जरा चालून बघ. आणि कलाच्या हाताला धरतो, तिला उठवतो की जरा बरं वाटतं की नाही जरा बघ. तेव्हा अद्वैत तिला धरतो आणि जरा सावकाश बरं वाटतं का असं प्रेमानेच विचारत असतो. तर कला म्हणते की अरे माझी चप्पल कुठे. तेव्हा अद्वैत स्वतः तिची चप्पल घेतो आणि तिच्या पायामध्ये घालतो. तर कला म्हणते की अरे नको मी घालेल, परंतु अद्वैत म्हणतो की नाही मी घालतो आणि सावकाश जरा हळूच. आणि तिला सावकाश हळूहळू करत तो असा उठवतो आणि प्रयत्न करत असतो चालता येतं की नाही. तेव्हा कला ही उठते, तिने तिच्या हाताला धरलेलं असतं. कलाच्या पायाला लावताना जी क्रीम त्याच्या हाताला लागलेली असते तर ती अचानक डोळ्याला लागते आणि डोळ्याची तर खूप आग व्हायला सुरुवात होते. अद्वैत जोरजोराने आग होते असे ओरडते. तेव्हा तो पाणी आणि इकडे पाहत असतो. तर कला म्हणते की चांदेकर अरे इकडे तिकडे बघ, असं बघ तसं बघ आणि इकडे येथेच थांब. अद्वैत म्हणतो की हे बघ पाणी आण, पटकन पाणी आण. तर कला म्हणते की हो देते. त्याच्या डोळ्याची खूप आग होत असते आणि तो कलाला म्हणत असतो की खरे लवकर पाणी दे. कला ही लंगडत जाते आणि आणते देते असं म्हण पाण्याची बॉटल घेते आणि इकडे अद्वैत इकडे तिकडे पळत असतो. त्याच्या डोळ्याची खूप आगच होत असते. तर कला म्हणते की अरे कुठे गेला, इकडे जरा जवळ ये आणि हे बघ अगोदर हात धुवून घे. तेव्हा आता अद्वैत तिच्यावर चिडतो. अद्वैत म्हणतो की काय तू डोळ्यात आता पाणी मारणार का. तर कला म्हणते की हे बघ तुझे नाटक बंद कर, तू डोळा वगैरे मारू नकोस. त्यावर आता अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की काय ग जरा तू वेडी झालीस का, इथे सिच्युएशन काय आणि तू जरा सिच्युएशन
सिच्युएशनचं जरा गांभीर्य घे। तेव्हा कला त्याच्या हातावर पाणी टाकते आणि जरासा खाली वागतो आणि कलाला म्हणतो की कपड्यावर मात्र उडू नकोस। कला म्हणते की हे बघ डोळ्यावर मार जरा। अद्वैत डोळ्यावर पाणी मारत असतो आणि रुमाल घेऊन रुमालने पुसायला लागतो। तोच रुमाल खाली पडतो आणि कलाच्या बॉटल मधील पाणी हे रुमालावर पडते। रुमाल पूर्णपणे ओला होतो। तेव्हा खाली पडलेला रुमाल कलाही उचलायला लागते तर लगेच अद्वैत तिच्यावर चिडतो आणि हे बघ राहून दे आता, मला तो रुमाल नकोय। तेव्हा अद्वैत आता पाणी डोळ्याला लावत असतो तर कला त्याला विचारत असते की आता काय, तर आता काय म्हणतो, तर लगेच कला म्हणते की थांब मी तुला डोळे पुसायला काहीतरी देते म्हणून। कलाही पाहत असते अद्वैत लगेच तिचा मागून पदर धरतो आणि पदरानेच आपला डोळा असा पुसत असतो। तेव्हा कलाही वळून पाहते, तिला खूप छान वाटतं आणि तिला हसायला येतं। ती अद्वैतला म्हणते की असं नाही करायचं। तर अद्वैत विचारतो की म्हणजे काय, तर कला म्हणते की हे बघ धर ही बॉटल। तेव्हा आता लगेच कलाही आपल्या पदराची थोडीशी अशी वळकुटी करते तर अद्वैत म्हणतो की काय हे, असं काय हे, याचं काय करायचं, तर कलाही ती वळकुटी तेव्हा कलाही ती वळकुटी आपल्या तोंडात धरते आणि पुन्हा ती अद्वैतच्या डोळ्याला लावत असते आणि आता तुला बरं वाटतं का असं विचारत असते। तेव्हा अद्वैतला आता बरं वाटतं आणि त्याचा डोळाचा गार पडतो आणि त्याला खूप छान वाटतं, तो हसतो। तेव्हा कलाला सुद्धा हसायला येतं, परंतु अद्वैतने मात्र कलाच्या खांद्यावर हात ठेवून तिला अगदी जवळ घेतल्यासारखं असं ते वाटत असतं आणि कला सुद्धा खूप खुश असते। तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर थांब आणि लगेच ती आपल्या म्हणजे तोंडाने अशी गोड अशी फुंकर अद्वैतच्या डोळ्यामध्ये मारत असते। आणि आता बरं वाटतं का असं म्हटल्यानंतर आता अद्वैत म्हणतो की हो, आणि तू एक काम कर, तू गाडीमध्ये बस, जरा आराम कर, एकतर तुझ्या गुडघ्याला खूप लागलेला आहे, परत त्रास होईल अगं। त्यावर आता कला म्हणते की अरे तुझा इतका डोळा दुखतोय तरी सुद्धा तुझी मस्ती नाही जात। कला ही पर्स घ्यायला जायला निघते तर अद्वैत तिला म्हणतो की अगं तू इकडे कुठे चालली, चल गाडीमध्ये बसवतो मी तुला। तेव्हा कला म्हणते की अरे मला पर्स हवी आहे, मला डब्बा हवा आहे। तर अद्वैत म्हणतो की मी आहे ना येथे उभा, दिसतो ना तुझ्या डोळ्यांनी, थांब ना जरा, हे बघ माझा आधार घे, पडू नकोस। म्हणून अद्वैत कलाच्या हाताला धरतो आणि तिला गाडीमध्ये बसवतो। तर कला म्हणते की थँक्यू। तर अद्वैत म्हणतो की हे बघ पाय पसरून बस, जरा व्यवस्थित आराम कर। तेव्हा कला म्हणते की अरे माझी पर्स आणि पाण्याची बॉटल दे ना। तर अद्वैत म्हणतो की हो हो आणतो, आणि हे घे पाण्याची बॉटल आणि परत तो पर्स आणि ती डब्बा आणायला तेथे परत त्या दगडाजवळ येतो। तेव्हा कला ही आतून म्हणते की डब्बा घे, क्रीम सुद्धा घे, आणि आता फर्स्ट एड बॉक्स असतो अद्वैतने कलाला लावायला दिलेला असतो पट्टी करायला, तर अद्वैत त्या बॅगमध्येच ठेवायला लागतो। तर कला म्हणते की अरे तो बॉक्स माझ्या बॅगमध्ये ठेवू नकोस। त्यावर आता अद्वैत पुन्हा चिडतो। अद्वैत म्हणतो की काय ग, आता यामध्ये मी डबा ठेवणार आहे का, तेवढं मला कळतं। तर कला म्हणते की बघ क्रीम विसरलास। तेव्हा तो कलाला गाडीमध्ये बसवतो, तिची बॅग देतो आणि तू येथे बस, आराम कर जरा, मी बघतो की नेटवर्क काही मिळतं की नाही। तेव्हा अद्वैत कुठे नेटवर्क मिळतं की नाही म्हणून शोधत शोधत तसंच पुढे जात असतो आणि कला ही तशीच गाडीमध्ये झोपी जाते। तेव्हा आता कला झोपी जाते आणि अद्वैतला काही अजूनपर्यंत नेटवर्क काही मिळत नाही। तो मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरवत असतो आणि तेवढ्यात मात्र आता असं करता करता पूर्णपणे अंधार होतो। त्यानंतर इकडे घरी मात्र आता सरोज पूर्णपणे अद्वैत आणि कला या दोघांना फोन लावून वैतागलेली असते। अद्वैत काही फोन त्याचा लागत नसतो तर सरोज वारंवार फोन करत असते आणि फोन कसा लागत नसेल, काय झालं असेल, अद्वैत तर कधी असं करत नाही, नक्की काय झालं असेल, म्हणून आता सरोजला खूप टेन्शन येतं। परंतु रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो। असं काय झालं असेल नक्की, अद्वैत फोन का घेत नसेल, त्याच्या फोनची बॅटरी तर व्यवस्थित असेल ना। तर आता श्रीकांत काका, रजनी, संगीता सुद्धा तेथे असतात। श्रीकांत काका म्हणतात की हे बघा वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका वहिनी, अहो त्यांच्या फोनची बॅटरी डाऊन झालेली असेल म्हणून थांबा, मी डीलरला कॉल करते। तेव्हा आता श्रीकांत डीलरला कॉल करत असतो। तेव्हा तो डीलर फोन उचलतो तर श्रीकांत म्हणतो की मी श्रीकांत चांदेकर बोलतो, मला एक गोष्ट सांगा की अद्वैत चांदेकर तिकडे आलेले आहेत का। तेव्हा मात्र आता त्या फोनवर सांगितलं जातं की नाही। तेव्हा आता नाही म्हटल्यानंतर सरोजला आणखीन टेन्शन येते आणि बाकी सर्वांना सुद्धा कला आणि अद्वैतची खूप काळजी लागते। सरोज म्हणते की किती वेळ झाला मी त्याला कॉल करते परंतु त्याचा कॉल का लागत नसेल, काहीच कळत नाही की इतका वेळ झालाच कसा। तेव्हा तर सरोज वारंवार फोन लावत असते आणि आता आणखीनच सर्वजण टेन्शनमध्ये येतात। तर सोहम सुद्धा आता हा कला वहिनीला फोन लावत असतो आणि तो आबांजवळ येतो। आबांना म्हणतो की कला वहिनीचा सुद्धा अजूनपर्यंत फोन नाही लागत। तेव्हा आता आबांना आणखीन टेन्शन येतं।
म्हणतात की मगाशी देवासमोरचा जो दिवा विझला होता त्यामुळेच मला आणखीन धडकी भरली. देवी अंबाबाई असं काही होऊन देऊ नको, त्या दोघांना अगदी सुखरूप असून. माझा जीव असा घाबरलासा झालेला आहे. त्यावर आता श्रीकांत म्हणतो की आबा अहो तुम्ही काही पॅनिक होऊ नका, सर्व काही अगदी सुखरूप असतील. त्यावर आता रजनी सुद्धा म्हणते की आबा काही टेन्शन घेऊ नका, आपली दोन्ही पोरं अगदी खंबीर आहेत, तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका, नक्की ते सुखरूप असतील, दोघेही नक्की परिस्थिती व्यवस्थित हँडल करतील, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तेव्हा आबा म्हणतात की अगं रजनी काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात, त्यामुळे जीव जरा घाबराघुबरा होता. त्यावर आता सोहम हा श्रीकांतला म्हणतो की बाबा चला आपण देवी आगेरला निघूयात, तिकडे रस्त्यामध्येच ते कुठेतरी आपल्याला सापडतील. त्यावर आता श्रीकांत म्हणतो की ठीक आहे लगेच तू गाडी काढ. त्यावर आता श्रीकांत हा सरोजला म्हणतो की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही लगेच देवी आगरच्या रस्त्याने निघतोय आणि त्यांना शोधतोय, ते कुठेतरी असतीलच. तेव्हा सरोज म्हणते की हो जे काही होईल ते मला लगेच फोन करून कळवत राहा. तेव्हा आता संगीता म्हणते की रॉकेट तू सुद्धा जा लवकर आणि कळव आम्हाला. तेव्हा रॉकेट सुद्धा धावतच जातो. तेव्हा मात्र आता सरोजची पूर्णपणे घालमेल होती, तिला टेन्शन येतं. सरोजला अद्वैतची खूप काळजी लागते, परंतु रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो. रोहिणी मनात संगीता आणि सरोजची ही अवस्था बघून म्हणते त्यांच्या हातात आता काहीच नसणार आहे, साधे ब्रेक सुद्धा त्यांच्या हातात नाही, त्या अद्वैत आणि कलाचं काही खरं नाही आता, म्हणून चुकूर. त्यानंतर आता सोहम आणि श्रीकांत रॉकेट लगेच जायला तिकडे निघतात. त्यानंतर इकडे कलाला अंधार पडतो, गाडीतून जाग येते आणि जाग आल्यानंतर ती लगेच उठते आणि इतका वेळ याने मला गाडीमध्ये झोपून दिलंस, हा कुठे गेला असेल, साधं तो माझ्याशी कटकट करण्यासाठी सुद्धा नाही आला, आश्चर्य आहे आणि कुठे गेला असेल, म्हणून कला लगेच गाडीच्या खाली उतरते आणि गाडीच्या खाली उतरून चांदेकर असा मोठमोठ्याने आवाज देत असते. अंधार खूप असतो, कला त्याला मोठमोठ्याने आवाज देत असते. तेव्हा कलाला आणखीन भीती वाटते आणि कला ही घाबरत परत गाडीजवळ येत असते. इकडे तिकडे पाहते, तिला खूप भीती वाटते. तेव्हा ती चांदेकर असा आवाज देत असते, परंतु अद्वैत मात्र हा गाडीच्या खाली लपलेला असतो आणि कला पुन्हा घाबरूनच गाडीमध्ये बसते. तर अद्वैत जोरात मागून येतो आणि जोरात भो असे करतो. कला खूप जोरात घाबरते, चांदेकर असं ओरडते थांब आता मी तुझा जीवच घेईन आणि ती अद्वैत मागे धावत असते. अद्वैत तिला म्हणतो की हे बघ तुला कळत नाही का अंगाला हात लावायचा नाही. कला म्हणते की काय रे अंगाला हात नाही लावायचा, तुला कळतं का, अरे माझा जीव गेला असता, किती घाबरले होते मी. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो ना बघितलं ना मी. तेव्हा कला म्हणते की थांब मी सुद्धा तुला आता इतकं घाबरवतोयस, मला जरा संधी मिळून दे, मी तुला असं खाली थोड करत असताना बघेल, इतकं असं घाबरेल. तेव्हा अद्वैत तशी ऍक्टिंग करतो आणि असा का असे म्हणतो आणि कलाला म्हणतो की घाबरत कुठली, मी नाही घाबरत तुझ्यासारखा, नुसतं भॉ केलं लगेच घाबरली. आणि पुन्हा कला तिकडे पाहते तर अद्वैत पुन्हा असा भॉ असं ओरडतो. तर कला पुन्हा घाबरते आणि चांदेकर म्हणजे अद्वैतवर खूप ओरडते. एका पायाने ती आपला पाय उचलते आणि लंगडी घातल्याप्रमाणे ती अद्वैतच्या मागे पळत असते. कला म्हणते की हात लावायचं नाही, तर अद्वैत म्हणतो की मी वेडा आहेस का तुला हात लावायला, दिवसभर चाव चाव करत असते, सारखी बडबडच करत असते. तर अद्वैत तिला पुन्हा चिडतो की काय अगं तू एवढ्याशा माणसाला वाटलं नव्हतं की तू इतकी घाबरट आहेस म्हणून. तर कला म्हणते की हे बघ अरे गप्प बस. कला म्हणते की आघाऊ, तर अद्वैत म्हणतो की अति आघाऊ. तेव्हा कला पुन्हा त्या झाडाला टेकून खाली बसते. तर अद्वैत तिला सावकाश असे म्हणते आणि ती खाली बसल्यानंतर अद्वैतला म्हणते की एकतर तुला मज्जा सुचते, मला घाबरवतोस, एकतर इतका पाय दुखतोय माझा. आणि त्याला विचारते की मला सांग की तुझ्या फोनला रेंज आहे का, माझा फोन तर केव्हाचा मेला. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो शेवटच्या घटका मोजतोय, बॅटरी तर ही 9% आणि रेंज मात्र 0. तेव्हा आता तो पुन्हा फोन हा लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काही फोन लागत नाही आणि कलाही तेथे टेकून बसते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता कलाला खूप थंडी वाजते. अद्वैत आपला कोट तिच्या अंगामध्ये घालतो आणि चल कला म्हणते की आपण शेकोटी पेटूयात. कला म्हणते की जा मग लाकडं आपल्यासाठी घेऊन ये शेकोटी करायला. तर अद्वैत म्हणतो की तू सुद्धा माझ्या सोबत चल. कला म्हणते की अरे माझ्या पायाला किती लागले, असं काय करतोस. तर अद्वैत म्हणतो की हो जातोय. तर कलाही ओरडत असते की चांदेकर अरे इतक्या खूप लांब जाऊ नकोस. तेव्हा आता अद्वैत हा त्या झाडांजवळ येतो, पूर्ण लाकडं ही ओली असतात. अद्वैत इकडे तिकडे पाहतो आणि वरून एक झाडाची फांदी खाली पडते. अद्वैत म्हणतो की कोण आहे आणि खूप घाबरतो, वर पाहतो. त्यावर मात्र आता इकडे सरोज पूर्णपणे गहाळ होते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं, कारण अद्वैतचा आणि कलाचा काही पत्ता नसतो. तर आबा विचारत की सरोज अगं काय झालं.
झालं तेव्हा आता सरोज म्हणत असते की पोलीस असं म्हणतात की 24 तास आम्ही केस नाही घेऊ शकत। त्यावर आता आबांना सुद्धा खूप टेन्शन येतं आणि दिव्याई अगं हे काय चालवलंस तू, म्हणजे आता आम्ही सर्व बाजूंनी अडकलो की काय। तेव्हा आता सरोजच्या डोळ्यात पाणी येतं, ती खूप रडत असते परंतु रोहिणीला मात्र अगदी आनंद होत असतो, कारण तिने हे सर्व काही केलेलं आहे हे तिला माहिती आहे की नक्की त्या दोघांचं काय झालं असेल असं तिला वाटत असतं, म्हणून ती खुश असते। परंतु आबा आणि सरोज या दोघांची आणि बाकी सर्वांची परिस्थिती अगदी बिकट होते। अद्वैत आणि कलाची काळजी त्यांना सारखी सतावत असते की केव्हा कॉल येईल, केव्हा फोन लागेल, त्यांचा काही अजून थांगपत्ता नाही। इकडे मात्र आता हे दोघांचं मस्त असं सुरू असतं। तर आता पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।